मुरगुड शहरामध्ये चुरशीने 88.42% मतदान. मुरगुड नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अत्यंत चुरशीने 88.42% मतदान नोंदवण्यात आले. मतदान सुरू झाल्यानंतर अत्यंत धीम्या गतीने सुरू असलेल्या मतदानाने 11 वाजल्यानंतर जोर पकडला. दुपारी 1:30 पर्यंत तब्बल 52% मतदान नोंदवण्यात आलं. सर्वात जास्त मतदान प्रभाग क्रमांक 8 येथे तब्बल 92%, तर सर्वात कमी मतदान प्रभाग क्रमांक 5 येथे 83% नोंदवण्यात आलं. सरासरी 80%च्या वर मतदान प्रत्येक प्रभागात पाहावयास मिळालं. शहरामध्ये 10,168 मतदारांपैकी 8,913 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. प्रभाग क्रमांक 1 येथे 86%, प्रभाग क्रमांक 2 येथे 86%, प्रभाग क्रमांक 3 86%, प्रभाग क्रमांक 4 येथे 87%, प्रभाग क्रमांक 5 येथे 83%, तर 6 येथे 86% आणि प्रभाग क्रमांक 7 येथे 89%, तर 8 येथे 92%, प्रभाग क्रमांक 9 येथे 89%, तर 10 येथे 88% इतकं मतदान नोंदवण्यात आलं. अत्यंत चुरशीने पार पडलेल्या मतदान प्रक्रियेमध्ये नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मतदान केलं. बाहेर गावावरून आलेल्या मतदारांनी देखील मतदान केल्यामुळं मतदानाचा आकडा वाढला असल्याचं दिसून आलं. प्रभाग क्रमांक 9 येथे मतदान यंत्राची बटणे दाबत नसल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. याचे निरसन निवडणूक अधिकारी यांनी केले. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 6 येथे धीम्या गतीनं मतदान सुरू असल्यानं मतदानाचा वेळ वाढवून देण्यात आला होता. एकंदरीतच शहरांमध्ये मतदानाचा उत्साह पाहावयास मिळाला. शहरामध्ये आरोग्य शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, माजी खासदार संजय मंडलिक, शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित सिंह घाटगे, मुरगुडचे माजी नगराध्यक्ष रणजित सिंह पाटील, संचालक प्रवीण सिंह पाटील, गोकुळचे माजी अध्यक्ष रणजित सिंह पाटील मतदार केंद्रास भेट देऊन आढावा घेतला. केके न्यूजसाठी कागल प्रतिनिधी ओमकार पोतदार. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणारं. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.